सुंदर आहे, निर्विकार आहे, परम शांती आहे. आणि बाहेर काय आहे? सगळे आकुलता. म्हणून आपल्या स्वतःच्या घरामध्येच राहायचं आपल्याला. बाहेरच्या घरात सगळं पाहून आलो आपण, कुठं शांती मिळाली नाही. आता आपल्या निज घरामध्येच शांत विश्रांती घ्यायची आहे. असंख्यात प्रदेश, अमूर्तिक असंख्यात प्रदेश, हेच आपले घर आहे. कुठं आहे ते घर आपलं? कुठं? इथंच आहे ना, त्या शरीरामध्येच आहे. सकाळी सांगितलं तुम्ही, देहमध्ये तिलमध्ये यथा तैलम घृत दुग्धमध्ये यथा घृतम काष्ठमध्ये यथा वन्नी. बरोबर आहे? चुकलं. तथा देहे, तसंच ह्या शरीरामध्ये आपला आत्मा आहे, चैतन्य स्वरूप आत्मा चैतन्यानं व्याप्त आहे. आपले संपूर्ण प्रदेश चैतन्यमय आहेत. चैतन्याच्या रसाने ओथंबलेले आहे. चैतन्य रसाचा सरोवर आहे. त्या चैतन्याच्या तेजामध्ये आपण नाव निघत आहोत. त्या चैतन्यामध्येच डुबकी मारायची. काल सांगितलं, चैतन्य 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 भासरयो रे. संपूर्ण शरीरामध्ये काय दिसतं आपल्याला? चैतन्य. चैतन्यच अनुभवात येत आहे. शरीरापासून भिन्न आम्ही चैतन्यमय आत्मा आहे. शुद्ध चिद्घन महोनिधी अस्मी, आहे मी. आहे, सतत स्वतःची जाणीव ठेवायची. मी माझ्या स्वराज्यामध्ये आनंदाने नांदत आहे. स्वराज्यामध्ये माझा पूर्ण अधिकार आहे. अनंत गुण हे माझे राज्य आहे. त्या अनंत गुणावरच मी आपलं स्वामित्व आहे. हीच आपली प्रजा आहे. त्याचा मी एकटाच मालक आहे, एकटाच स्वामी आहे. त्या माझ्या राज्यामध्ये कुणाचीही बुडबुड चालत नाही. कोणीही येऊ शकत नाही. आपले धन कोणीही नेऊ शकत नाही. सर्व काही सिक्युरिटी गार्ड आहेत बाहेर, ते कोणाला आत पाठवत नाही. आपला हा अस्ति नास्ति स्वभाव आहे, तोच आपला संरक्षक आहे. त्यामुळे काही चिंता नाही. स्वभावात राहिलो तर काही चिंता नाही. विभावाला तर आपण दूरच केलेले आहे. विभावाचे जे कारण आहे ते पण आपण सोडलेले आहे. हे शरीर, या शरीराचा सांभाळ, हे सगळं विभावांचं निमित्त आहे. त्या सगळ्याचा आपण त्याग केलेला आहे. सहजानंदी शुद्ध स्वरूपी अविनाशी मय आत्मस्वरूप. सहजानंदी शुद्ध स्वरूपी अविनाशी मय आत्मस्वरूप. ज्ञानानंदी शुद्ध स्वरूपी अविनाशी मय आत्मस्वरूप. अविनाशी मय आत्मस्वरूप. देह मरे भले मैं नहीं मरता. देह मरे भले मैं नहीं मरता.
अजरामरमय आत्मस्वरूप, अजरामरमय आत्मस्वरूप, देह मरे भले मै नहीं मरता, अजरामरमय आत्मस्वरूप. आपण अजर अमर आहोत. आपल्याला काही चिंता आहे का? काय पाहिजे का माताजी? काय नको? काहीतरी आठवत आहे काय? ते स्वतःलाच आठवायचं. स्वतःमध्ये पूर्णतः स्थिर आहेत माताजी. स्वतःच्या आत्मतत्वामध्ये रममान आहेत. होय ना माताजी? होय ना? चिंता छोडो सुख से जियो. आता आपल्याला चिंताच नाही, त्यामुळे सर्व सुख सुख आहे. काल आपण म्हटलं होतं ना, ज्ञानीला सप्तवय असत नाही. असतात का ज्ञानीला? यहलोक भय नाही, परलोक भय नाही, वेदना भय नाही. आता संपलं ना वेदना भय आपलं. आता शरीराला सोडल्यामुळं शरीराची वेदना आपली नाहीच. आता वेदना भीती कसली आपल्याला? कारण मी एक ज्ञानाचेच वेदन करतो. ज्ञान हेच माझी वेदना आहे. दुसरी अन्य कोणती वेदना माझी नाहीच. ईशैकैव हि वेदना यदचलं, ज्ञानं स्वयं वेद्यते, निर्भेदोदितवेद्यवेदकबलादेकं सदा नाकुलै. नैवान्यागतवेदनैव हि भवेत् तद्भिः कुतो ज्ञानिनो. निःशङ्कः सततं स्वयं सहजं, ज्ञानं स्वयं विन्दति. आपल्याला अत्रांभय आहे का? आपलं काही सुरक्षित नाही असं वाटतंय का आपल्याला? नाही. ज्ञानीला अत्रांभय पण नसतं. कारण का? यत्सन्नाशमुपैति तन्न नियतं, व्यक्तेति वस्तुस्थितिः. ज्ञानं सत्स्वयमेव तत्किल ततस्त्रातं न अस्यापरे. अस्याप्राणमतो न किंचन भवेत् तद्भिः कुतो ज्ञानिनो. निःशङ्कः सततं स्वयं सहजं, ज्ञानं स्वयं विन्दति. जे सत आहे त्याचा कधी नाश होत नाही, आणि ज्ञान हेच आपलं सत आहे. मग आपल्याला कशाचं रक्षण करायचं आहे? ज्ञान सदैव आहे. त्या ज्ञानाचा कधीही नाशच होत नाही. त्यामुळे ज्ञानीला अत्रानुभूती असत नाही. सगळं काही सुरक्षित आहे. माझं काहीही नाश होणार नाही. त्यामुळे त्याला अत्रानुभव नाही.
परीक्षा भय नाही. ते सुद्धा कारण आपला एवढा चैतन्याचा किल्ला एवढा गुप्त आहे, यामध्ये कोणीच प्रवेश करू शकत नाही. स्वरूपं किल वस्तु नास्ति परमा गुप्ती स्वरूपेण यत् शक्तः कोऽपि प्रवेष्टुं तं ज्ञानं स्वरूपं च नो तस्या गुप्तिरतो न किंचन भवेत् तद्भिः कुतो ज्ञानिनो निःशङ्कः सततं स्वयं सहजं ज्ञानं सदा विन्दते. स्वरूपं किल वस्तु नास्ति परमा. त्यामुळे त्याला कोणतीही भीती असत नाही ज्ञानीला. माझं काही घेऊन जातील, गुप्त राहणार नाही. सर्व काही स्वरूपामध्ये गुप्तच आहे, म्हणून ज्ञानीला अगुप्ती भय असत नाही. तो निशंक असतो आणि सतत आपल्या आत्मस्वरूपाचंच वेदन करतो. अगुप्तीस भयरहित स्वरूप स्वरूप गुप्त स्वरूप इहलोक परलोक भयरहित स्वरूप चैतन्य लोक निवासी स्वरूप वेदना भयरहित स्वरूप स्वयं ज्ञान वेद्य स्वरूप टंकोत्कीर्ण न्यायक स्वरूप निर्मम स्वरूप निर्भय स्वरूप. ज्ञानीला मरण भय पण असत नाही.